स्टोईक हे एक तत्वज्ञान असून ते कठीण परिस्थितीत अधिक चांगल्या प्रकारे जगण्यासाठी एक मार्गदर्शक करते. एक अर्थपूर्ण आणि आनंदी जीवन जगण्यासाठी दिशा देते. स्टोईक तत्वज्ञान आव्हानांचा सामना करण्यासाठी साधने नक्कीच पुरवते. आजच्या वेगवान जगात ही एक अशी देणगी आहे जिची आपल्या सर्वांना गरज आहे. म्हणून स्टोईक तत्वज्ञान आणि आधुनिक मानसशास्त्रीय उपचार असा परस्पर संबंध जोडला जातो. माणसाचे नियंत्रण त्याच्या मनावर असले की त्याला शक्ती मिळते. बाह्य घटनांपेक्षा आपला दृष्टिकोन अधिक महत्वाचा असतो. हा स्टोईक तत्वज्ञानाचा गाभा आहे. आपल्या भावना ओळखणे, समजून घेणे आणि नंतर आपल्याच हितासाठी योग्य दिशेने वळणे असे हे तत्वज्ञान सांगते. आपल्या नियंत्रणात काय आहे हे समजून घेणे आणि ज्या गोष्टी आपण बदलू शकतो त्यावर आपले लक्ष केंद्रित करणे, बाकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणे, अशा या तत्वज्ञानाचा विचार करून आणि स्वतःमध्ये सुधारणा करून वर्तमान जीवनात समाधान शोधण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीच्या मनाचा ठाव घेऊन डॉक्टर मनोहर सुरवाडे यांनी स्टोईक बाप या कवितेत सांगितले आहे. सभोवतीच्या प्रतिकूल परिस्थितीचा माणसाने स्वतःवर परिणाम होऊ देऊ नये असे या कवितेत सांगितले आहे. ऐकूया कविता स्टोईक बाप. ग्लोबल दुनियेत माणसं जंगली प्राण्यांसारखे घात लावून बसले, माणसाची शिकार करू लागले. वाघ, सिंह, लांडगे, कोल्हे, तळस, बाकी सारे बेबस. हरिण, म्हशी, गाई, ससे तसे दुबळे माणसे बळी गेले. लोकांनी आजारी पडावे, औषधं खाऊन जगावे म्हणून डॉक्टर आणि औषध कंपन्यांनी संगणमत केले. माहिती तंत्रज्ञान, सोशल मीडियाने खतपाणी घातले. लोकांना बरे करण्याचे मार्ग नेटवरून हटवले. दवाखाने आणि मेडिकलच्या जाहिरातीचे पेव फुटले. लोकांना सदृढ होऊ नाही दिले, त्यांचे दुकानं चालू ठेवले. लोकांना सदृढ होऊ नाही दिले, त्यांचे दुकानं चालू ठेवले. बाप त्यांचाही निघाला बाप, त्याने पाहून घेतला ताप. बापाने स्वतःला ओळखले, सगळ्यांचे धाबे दणाणले. मौन सक्रिय ऊर्जा म्हणून त्याने जाणून घेतले. बोलण्याने तोंड दिसते म्हणून शांत राहावे लागले. बोलण्याने तोंड दिसते म्हणून शांत राहावे लागले. राग गिळून घेतला आणि बाप स्थिर झाला. स्वतःला नवा जन्म देण्यासाठी संयम बाळगला. प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे ओरबडणाऱ्या दुनियेपासून बाप दूर होत गेला आणि त्याच्या बिळात घुसला. प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे ओरबडणाऱ्या दुनियेपासून बाप दूर होत गेला आणि त्याच्या बिळात घुसला. नाही प्रतिक्रिया, नाही एक्सप्लेन, फक्त ध्यान. दुनियेच्या गोंधळापासून शांत केले मन. नसतो फायदा फुकट वेळ व ऊर्जा खर्च करून. खामोशी व दुरी बापाने घेतले सूत्र ठरवून. खामोशी व दुरी बापाने घेतले सूत्र ठरवून. भीती एक भ्रमाचा भोपळा म्हणून टाकला फोडून. उंदरासारखे जगणे नको, मनात घेतला सिंह कोंडून. आत्मविश्वास आणि धैर्य बाजारात विकत मिळत नसते. आत्मविश्वास आणि धैर्य बाजारात विकत मिळत नसते. थोडं थोडं आतून उगवते, हळूहळू अनुभूती येते. रोज प्रॅक्टिस करावी लागते, बापाची एकदम ट्यूब पेटते. पालापाचोळ्यासारखे हवेत उडणारे मन, बुद्धी, भावना, विचार जमा करून बापाने टाकले जाळून. सोनं घेतले त्या राखेतून. जगण्याचे अंतिम उद्देश ठरवून त्यावर लक्ष केंद्रित केले. कणखर पुरुषत्वासाठी नवे सूत्र शोधून काढले. कणखर पुरुषत्वासाठी
नवे सूत्र शोधून काढले. एक साची पद्धतीने जगले ते सजा भोगत राहिले. जगण्यात असावे थ्रिल, बंद कपाटाचे तोडावे सील. जगण्यात असावे थ्रिल, बंद कपाटाचे तोडावे सील. 2 दिवसाची जिंदगानी, आपल्याच तालात गावी गाणी. लोक मोठे कलाकार, फुकट देत नाही पाणी. भ्रमाचा भोपळा फुटला, बापाच्या डोक्यात फरक पडला. गर्दीतील ताण आणि उपद्रव टाळत गेला. सगळे सोयरे विसरला. शिकार नाही तर शिकारी बनला. त्याच्याच धुंदीत नाचला. ना कॉल ना मेसेज केला. लोक म्हटले अहंकारी बनला. बापाला काही फरक नाही पडला. त्याच्या मिशनवर निघून गेला. बापाला काही फरक नाही पडला. त्याच्या मिशनवर निघून गेला.